महाराष्ट्रातील आपलं सरकार सेवा केंद्राचं कंत्राट गुजरातच्या कंपनीला देण्यात आलंय। ठाकरेंच्या सेनेकडून हा दावा करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 सेतू केंद्रांचं टेंडर गुजरातच्या कंपनीला दिल्याचा आरोप सध्या केला गेलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हा आरोप केला। आधी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले, आता सेतू केंद्राचं टेंडर सुद्धा गुजरातच्या कंपन्यांना देण्यात येत आहे असं वैभव नाईक म्हणतात। आणि गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम सुरू आहे असा हल्लाबोल सुद्धा वैभव नाईक यांनी केलाय। एखादा कॉन्ट्रॅक्टर ते सेतू सुविधेचं काम घेतो, तो लोकांच्या परिचय असतो, चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो। अशी जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर गेले अनेक वर्ष होते, परंतु हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बदलून महाराष्ट्रात सुद्धा असंच झालं। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुजरात इन्फोटेकला हे काम देण्यात आले आणि त्यांच्याकडनं आता इथले जे पहिले कर्मचारी होते ते काढण्यात आले आणि आता अल्प किमतीमध्ये आता कर्मचारी काहीतरी नेमतील म्हणून हे सगळं आता गुजरातला देण्याचं शासनाचा डाव आहे। आणि त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावा जर त्यांना जमलं तर, कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे हा लोकांसमोर आम्ही विषय आणण्याचा प्रयत्न कालच्या या ह्याच्याद्वारे केलेला आहे।